आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने बोकडाचा रस्सा। चला तर मग आज आपण वापरणार आहोत माऊली मसाले यांचा स्पेशल काळा मसाला आणि नॉनव्हेज स्पेशल गरम मसाला। मसाले ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिसतोय आणि त्यांच्या वेबसाईटची लिंक बायोमध्ये दिली आहे। www.maulimasale.com ही त्यांची वेबसाईट आहे। नक्की मसाले ऑर्डर करा। तर इथे आपण अर्धा किलो बोकडाचं मटण घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी थोडंसं आलं, लसूण, 2 मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची। ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची बारीक अशी पेस्ट बनवायची आणि ते मटणामध्ये 1 चमचा हळद, थोडंसं मीठ आणि जी आपण पेस्ट बनवली तर ती टाकून 10 मिनिटासाठी ते ठेवून द्यायचं साईडला। आणि तोपर्यंत कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि तो लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा। आणि लालसर झाल्याच्या नंतरनं जे आपण मॅरिनेट केलेलं मटण आहे तर ते त्याच्यात टाकायचं। 10 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आणि त्याच्यावर ताट ठेवून ताटामध्ये पाणी ठेवायचं गरम व्हायला आणि ते मटण शिजेपर्यंत इथं आपण वाटण बनवून घेऊया। त्याच्यासाठी थोडासा कांदा भाजायचा, 2 कांदे भाजले होते, थोडं खोबरं भाजलं होतं आणि कोथिंबीर। तर ते बारीक असं वाटण करून मस्त असं परतून घेतलं आणि आपण जे मसाले ऑर्डर केले होते तर ते मसाले टाकून घेतलं। तर गरम मसाला थोडाच टाकला आणि काळा मसाल्याचे 2 चमचे टाकले होते। तुम्ही बाकी कोणतेही मसाले नाही वापरले तरी सुद्धा चालतील, कारण हे मसाले खरंच खूप छान असे आहेत। इथं आम्ही सुद्धा ऑर्डर केले आणि मी सुद्धा त्याची चव बघितली, खूप सुंदर आहे। तर इथे आपलं काळ्या मसाल्यातलं मटण बनवून तयार आहे। खूप सुंदर अशी चव आहे त्याची। आणि तुम्हाला सुद्धा हे मसाले ऑर्डर करायचे असतील तर मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, बायोमध्ये लिंक आहे, लगेच जावा आणि हे मसाले ऑर्डर करा।